नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, आज आपण बी.एड महाविद्यालयातील बी.एडच्या गणित अध्यापन पद्धती मॅथमॅटिक्स टीचिंग मेथड ह्या विषयातील अभ्यासानुवर्ती किंवा सहशालेय उपक्रमांची तत्वे प्रिन्सिपल्स ऑफ एक्स्ट्रा को करिक्युलर ॲक्टिव्हिटीज ह्याविषयी माहिती घेऊ. मी प्राध्यापक एम.आर. जोशी, M.A. मेडसेट, श्री शारदाभवन शिक्षण संस्थेचे अध्यापक महाविद्यालय नांदेड येथे सध्या असिस्टंट प्रोफेसर या पदावर कार्यरत आहे. चला तर पाहूया अभ्यासानुवर्ती किंवा सहशालेय उपक्रमांची तत्वे. मित्रांनो, अभ्यासानुवर्ती उपक्रम एक्स्ट्रा को करिक्युलर ॲक्टिव्हिटीज या शैक्षणिक प्रक्रियेस पूरक असतात. विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण विकासाला हे उपक्रम मदत करत असतात आणि हे उपक्रम जे असतात ते खालील तत्वांवर आधारित असतात. आता ही तत्व कोणती आहेत ती आपण पाहूया. नंबर 1, विद्यार्थी केंद्रितता, ज्याला आपण इंग्रजीमध्ये लर्नर सेंटर्ड ॲप्रोच असं म्हणतो. त्याच्यामध्ये विद्यार्थ्यांवर लक्ष केंद्रित करून हे उपक्रम आयोजित केले पाहिजेत. म्हणून या ठिकाणी असं म्हटलेलं आहे, या उपक्रमांचा केंद्रबिंदू विद्यार्थी असावा. विद्यार्थ्यांची रुची, कौशल्ये आणि गरजा या उपक्रमांमध्ये विचारात घेतल्या जाव्यात आणि विद्यार्थ्यांना त्या ठिकाणी सक्रिय सहभाग जर घ्यायला लावायचा असेल तर त्यांना प्रोत्साहन, प्रेरणा देणे आवश्यक आहे. त्याच्यानंतर दुसरं पाहूया आपण की हे जे उपक्रम असतात हे विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण विकासास उपयुक्त असतात. त्याला आपण इंग्रजीमध्ये म्हणूया हेल्पफुल टू होलिस्टिक डेव्हलपमेंट. आता विद्यार्थ्यांचा विकास कशातून होतो तर सर्वांगीण विकास म्हणजे काय तर आपल्याला माहिती आहे की विद्यार्थ्यांचा बोधात्मक, भावात्मक, क्रियात्मक क्षेत्रातील विकास म्हणजे विद्यार्थ्यांचा सर्वांगीण विकास. पण या ठिकाणी म्हटलेले पहा, शारीरिक, मानसिक, बौद्धिक, सामाजिक आणि भावनिक विकासाला चालना अशा प्रकारच्या उपक्रमांमधून मिळणे आवश्यक असते. अशा प्रकारच्या कार्यक्रमांमधून अभ्यासाच्या बरोबरच नेतृत्व गुण, सर्जनशीलता, संघटन कौशल्य, जबाबदाऱ्या यांचा विकास या उपक्रमातून होणे आवश्यक आहे. त्याच्यानंतर तिसरं जे त्या ठिकाणी तत्व आहे ते आहे स्वायत्तता आणि सहभाग, ज्याला आपण इंग्रजीमध्ये ऑटोनॉमी अँड पार्टिसिपेशन असं म्हणूया. तर याच्यामध्ये विद्यार्थ्यांनी स्वतःहून उपक्रमात सहभागी व्हावे यासाठी त्यांना संधी दिली गेली पाहिजे. प्रत्येक विद्यार्थ्याचे जे स्वायत्त विचार असतात त्यांना महत्त्व दिले जावे. विद्यार्थ्यांमध्ये संघटनात्मक कौशल्ये आणि जबाबदारी यांचा विकास या कार्यक्रमातून होत असतो. तर अशा कार्यक्रमाचं नियोजन जर आपण विद्यार्थ्यांना करावयास दिलं, सगळ्या प्रकारचं नियोजन, तर त्यांच्यामध्ये काय होतं की संघभावना, नेतृत्व गुण आणि अनुयायित्वाचे गुण विकसित होत असतात. त्याच्यानंतर चौथं जे हे आहे तत्व आहे ते म्हणजे व्यावहारिकतेची जोड अशा कार्यक्रमांना असली पाहिजे, म्हणजे अटॅचमेंट विथ प्रॅक्टिकल लर्निंग. आता आपल्याला पुस्तकी शिक्षण घेण्यापेक्षा तर पुस्तकातील ज्या काही संकल्पना असतात त्या संकल्पनांचं व्यावहारिक आकलन अशा उपक्रमातून होणं गरजेचं आहे. या उपक्रमातून म्हणजे प्रत्यक्ष अनुभव आणि कृती ह्यांच्या माध्यमातून विद्यार्थ्यांना शिकण्यास मदत झाली पाहिजे. आपल्याला माहिती आहे की महात्मा गांधीजींचं ते एक शिक्षणाचं विधान होतं, है ना, एज्युकेशन इज नथिंग बट द डेव्हलपमेंट ऑफ द हेड, हर्ट अँड हँड. तर या ठिकाणी गांधीजींच्या मते शिक्षण म्हणजे हेड, हर्ट अँड हँड यांचा विकास. तर अशा उपक्रमातून विद्यार्थ्यांचा बोधात्मक, भावात्मक व क्रियात्मक विकास साधता येणं गरजेचं आहे. ज्ञानाला कृती आणि भावनेची जोड याच्यातून प्राप्त होणं आवश्यक असते. तर अशा प्रकारच्या उपक्रमामधून गणितीय, वैज्ञानिक, भौगोलिक, ऐतिहासिक आणि सामाजिक संकल्पना दृढ होणं
त्या ठिकाणी गरजेचं असतं. त्याच्यानंतर 5वं तत्व आहे विविधता आणि समावेशकता, डायव्हर्सिटी अँड इन्क्लुजन. याच्यामध्ये विविधता असली पाहिजे. सर्व विद्यार्थ्यांना त्यांच्या आवडीनुसार या कार्यक्रमांमध्ये सहभागी होता यावं आणि ह्यासाठी त्यांना संधी दिली जावी. कोणत्याही प्रकारचा सामाजिक, आर्थिक, भौगोलिक भेदभावाशिवाय हे उपक्रम सर्वांसाठी खुले असावेत. प्रत्येक विद्यार्थ्याच्या क्षमता आणि आवडीनुसार वेगवेगळे उपक्रम यामध्ये आयोजित केले पाहिजेत. त्याच्यानंतर 6वं तत्व आहे आनंददायी शिक्षण, एन्जॉयबल एंगेजिंग लर्निंग. शिक्षणाचा जो कंटाळवाणा भाग आहे तो कमी करून आनंददायी शिकण्यावर भर दिला जावा. मनोरंजनामधून विद्यार्थ्यांचे हसत खेळत शिक्षण झाले पाहिजे. गाणी, नाटके, खेळ, प्रयोग, कला या सर्वांचा समावेश करून त्यांना शिकण्यासाठी सोपं केलं जावं. त्याच्यानंतर 7वं तत्व आहे मूल्य आणि नैतिकतेचा विकास. तर अशा कार्यक्रमातून मोरल अँड इथिकल डेव्हलपमेंट झाली पाहिजे विद्यार्थ्यांची. सामाजिक जबाबदारी, सहकार्य, संघटन कौशल्य आणि नैतिक मूल्यांचा विकास अशा कार्यक्रमातून झाला पाहिजे. नेतृत्व गुण, संघभावना आणि परस्परांविषयी आदराची भावना यासारख्या मूल्यांची जोपासना ह्या प्रकारच्या उपक्रमांमधून होणे आवश्यक असते. जसं की वृक्षारोपण, स्वच्छता मोहीम, आरोग्याबाबत जनजागृती असे जे उपक्रम राबवले तर विद्यार्थ्यांमध्ये त्या ठिकाणी समाजसेवा आणि श्रमदान ही मूल्ये ह्या ठिकाणी आपल्याला रुजवता येतील. म्हणून अशा उपक्रमांचा प्रयत्न त्या ठिकाणी प्रयत्न झाला पाहिजे शाळेकडून आणि असे उपक्रम त्या ठिकाणी राबवले गेले पाहिजेत. त्याच्यानंतर 8वं तत्व आहे अनुभवात्मक शिकण्यावर भर. कशावर भर? अनुभवात्मक शिकण्यावर भर, एक्सपेरिमेंटल लर्निंग. काही सहशालेय उपक्रम जे असतात ते कसे असावेत? लर्निंग बाय डुईंग, कृती करून शिकणे, कृतीवर आधारित. जसं की आता विविध शिबिरं आहेत, प्रकल्प आहेत, क्षेत्रभेटी आहेत, प्रयोग आहेत, यांचा समावेश यामध्ये करणे गरजेचे असते. वर्गातील अध्ययन प्रक्रियेत ज्यावेळेस शिक्षक अध्यापन करतात त्यावेळेस त्यांना विविध प्रकारचे अनुभव देणे शक्य नसते. पण अशा उपक्रमांद्वारे जर वर्गातील पुस्तकी शिक्षणात प्रत्यक्ष अनुभवांची जोड दिली तर खऱ्या अर्थानं शिक्षणाची उद्दिष्टे साध्य होत असतात. त्याच्यानंतर 9वं तत्व आहे सामाजिक जाणीवेचा विकास, डेव्हलपमेंट ऑफ सोशल अवेअरनेस. समाजातील विविध समस्यांची जर जाणीव करून देऊन त्यांच्यामध्ये सामाजिक बांधिलकी वाढवली तर नक्कीच त्या ठिकाणी त्या विद्यार्थ्यांच्या मध्ये सामाजिक जाणीवांचा विकास होतो. म्हणून समाजातील विविध समस्यांची जाणीव करून देऊन सामाजिक बांधिलकी वाढवली जावीत अशा उपक्रमांचा यामध्ये समावेश असावा. पर्यावरण संवर्धन, आरोग्य जनजागृती, स्वच्छता मोहिमा यासारख्या विविध उपक्रमांचे म्हणजे अंमलबजावणी शाळेकडून केली जावी. सामाजिक अडसरांचे निर्मूलन जसं हुंडाबंदी, जाती प्रथा, स्त्री पुरुष विषमता हे जर आपल्याला दूर करायचं असेल तर असे उपक्रम या ठिकाणी उपयुक्त ठरतात. त्याच्यानंतर 10वं बहुपर्यायी उपक्रम, मल्टी डायमेन्शनल ॲक्टिव्हिटीज. सहशालेय उपक्रमांमध्ये विविध प्रकारच्या उपक्रमांचा समावेश केला जावा. जसे की क्रीडा असेल, नाट्य असेल, कला, वादविवाद, सादरीकरण, सर्जनशील लेखन इत्यादी. यामुळे विद्यार्थ्यांना त्यांच्या आवडीच्या क्षेत्रामध्ये चमकण्याची संधी मिळत असते आणि तशी संधी शाळेने दिली पाहिजे. शिक्षकांनी विद्यार्थ्यांना त्यांच्यातील सुप्त कलागुणांना हक्काचं व्यासपीठ मिळावं याद्वारे त्या ठिकाणी मिळण्यासाठी प्रयत्न केले पाहिजेत आणि तसं व्यासपीठ उपलब्ध करून दिलं पाहिजे. त्याच्यानंतर सातत्य आणि मूल्यमापन हे तत्व आहे, कंटिन्युटी आणि इव्हॅल्युएशन. नुसते उपक्रम राबवले नाही पाहिजेत तर त्यांचं मूल्यमापनसुद्धा वेळोवेळी झालं पाहिजे. अभ्यासांवरती उपक्रम त्याच्यामध्ये खंड पडता कामा नये. तर अभ्यासांवरती उपक्रम हे सातत्यपूर्ण असावेत व त्यांचे मूल्यमापन केले पाहिजे. विद्यार्थ्यांचा सहभाग, प्रगती
आणि उपक्रमातील योगदानाचे मूल्यमापन झाले पाहिजे व त्याची नोंद शिक्षकाकडनं लगेच घेतली गेली पाहिजे. तसेच विद्यार्थ्यांच्या अनुभवांचे नियमित मूल्यमापन करून त्यामध्ये सुद्धा सुधारणा केल्या गेल्या पाहिजेत. त्याच्यानंतर 12वं तत्व, लास्ट तत्व, की वयोगटानुसार उपयुक्त, ॲप्रोप्रिएट अकॉर्डिंग टू एज. हे जे कार्यक्रम असतात सगळ्यांना सारखेच कार्यक्रम आयोजित करावे तसं नाही, प्रत्येकाच्या वयोगटाला अनुरूप उपयुक्त, विद्यार्थ्यांच्या वयोगटानुसार आणि त्यांच्या विकासाच्या स्तरानुसार उपक्रमांची निवड केली पाहिजे. जसं आता 3 स्तर आहेत, प्राथमिक, माध्यमिक, उच्च माध्यमिक. तर अशा विविध स्तरांवरील विद्यार्थ्यांच्या विकासाला उपयुक्त ठरतील असे कार्यक्रम त्या ठिकाणी आयोजित केले पाहिजेत. प्राथमिक, माध्यमिक व उच्च माध्यमिक स्तरावर त्यांना उपयुक्त ठरतील अशा प्रकारचे सहशालेय उपक्रम शाळेने आयोजित करावेत. आणि हे उपक्रम विद्यार्थ्यांचा मानसिक, शारीरिक, भावनिक क्षमतांचा विचार करूनच आयोजित केले गेले पाहिजेत. तर अशा प्रकारचे कार्यक्रम जर शिक्षकांनी आणि शाळेने आयोजित केले तर नक्कीच त्या ठिकाणी विद्यार्थ्यांचा सर्वांगीण विकास होण्यास त्या ठिकाणी मदत होईल. तर शेवटी मी समारोपात असं म्हणेल की अभ्यासानुवर्ती उपक्रम शैक्षणिक कार्यक्रमांना पूरक असतात आणि ते विद्यार्थ्यांचा सर्वांगीण विकास घडवण्यासाठी महत्त्वाचे असतात. विद्यार्थ्यांचे जीवन अनुभव समृद्ध बनविण्यासाठी अशा प्रकारचे सहशालेय उपक्रम गरजेचे असतात. उपरोक्त जे काही तत्त्व नमूद केलेले आहेत या नमूद तत्त्वांवर आधारित उपक्रम केल्याने विद्यार्थ्यांचे शिक्षण अधिक प्रभावी आणि अर्थपूर्ण होते. तर मित्रांनो, तुम्ही ज्यावेळेस शिक्षक बनाल त्यावेळेस अशा प्रकारचे सहशालेय उपक्रम नक्कीच शाळेत राबवाल आणि ह्या तत्त्वांचं त्या ठिकाणी तुम्ही मागोवा घ्याल अशी माझी अपेक्षा आहे. धन्यवाद. थँक्यू. सबस्क्राईब करा, शेअर करा.